होईल का मॅच? तर 4 षटकांचा सामना असेल, थोडी घाई करा. पंचांना विनंती असेल थोडं फास्ट क्रिकेट खेळा. संध्याकाळचा टाइम आहे, अजून यानंतरही 2 मॅच असतील. गोलंदाजी मारकुटी सज्ज झाला. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि शशी चौधरीला परतावं लागेल, तंबूच्या आसऱ्याला पोहोचावं लागेल. महत्वपूर्ण विकेट शशी चौधरी, बॅक इन पवेलियन. डीजे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल या आयोजन समितीच्या माध्यमातून. महेश आलाय ना, हे सगळे घेऊ ना. त्याचबरोबर आदरणीय श्री शंकर कृष्णा भनगे शेट बोरगाव संघाच्या कर्णधाराला विनंती असेल स्टेजवरती या. बोरगाव संघ कर्णधार या प्लीज व्यासपीठावरती. दसवडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या. शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. आपला खेळाडू आमच्यापर्यंत आलेला नाही. दसवडी संघ आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे, प्लीज. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय श्री शंकर कृष्णा भनगे शेठ सल्लागार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्याचबरोबर आदरणीय श्री विजय सहदेव भनगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तर मॅच पाहतोय आपण. एका बाजूला आसरे संघ तर एका बाजूला दसवडी संघ. बोरगाव संघ कर्णधार आपल्याला वारंवार विनंती केली जाते व्यासपीठावरती या. बोरगाव संघ गोलंदाजी मारकुटी सज्ज होतोय. महेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडला हा फलंदाजी करेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आहे. गोलंदाजी मारकुटी सज्ज होतोय. हो, हा लेग साईडला पिच केलाय चेंडू. यस, पंच आमच्याकडे ओढले जातील. व्हाईट बॉलचा करार केला जाईल. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा. 4 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. बोरगाव संघ कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये या. आपल्याला विनंती असेल. बोरगाव संघ गोलंदाजी मारकुटी सज्ज झालाय. ओ, इथे मात्र काय फटका खेळला. यस, स्टँड अँड डिलिव्हर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. डीजे महेशची बॅट बोलते मैदानाच्या आतमध्ये. काय फटका खेळलाय पहा. चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला आसरी संघाच्या अगेन्स्ट मध्ये. हो, इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळायचा होता. यस, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. महेशला मात्र परतावं लागते. विकेट क्रमांक 2 या ठिकाणी महेशला परतावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. फलंदाज बाद. डीजे व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय संतोषदादा कोंडाळकर समाजसेवक कोपरकेनी विभाग यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय संतोषदादा कोंडाळकर समाजसेवक यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आमचे माजी खेळाडू दादा सनस यांचाही समाजसेवक यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्याचबरोबर बजरंग अप्पा कोंडाळकर यांचाही यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. बजरंग अप्पा कोंडाळकर यांचाही व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. त्याचबरोबर ज्ञानेश्वर सातपुते कट्टर ऋषीभाई समर्थक यांचाही यथोचित असा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. ज्ञानेश्वर सातपुते. त्याचबरोबर एकनाथ सनस मुंबई पोलीस यांचाही यथोचित असा सन्मान केला जातोय. कबड्डीपट्टू. तर गोलंदाजी मारकुटी सज्ज झालेत. नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलंय. प्रवीण या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. आता मात्र स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सतीश बबन सनस अफलातून फलंदाजी केले. रेस्ट ऑफ महाराष्ट्र. ओ, इथे मात्र काय घडतंय. यस, घुटना टेक
तमाशा देख. या चेंडूवरती धावा येतील 6 6 6 6 6 डीजे. पीठावरती बजरंग अप्पा कोंडाळकर यांचा यथोचित असं सन्मान केला जातोय. त्याचबरोबर ज्ञानेश्वर सातपुते कट्टर ऋषीबाई समर्थक यांचाही यथोचित असा सन्मान केला जातोय. ओ हा चेंडू लेग साईडला उडवायचा होता. इथे मात्र काय घडणार. पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याच्या अगोदर मात्र सतीश बबन सनस एक आदर्श क्रिकेटर पहा. लागतंय. गेटवरच्या गाड्या काढा. विनंती आहे आपल्याला, ज्या गेटवर गाड्या लागल्यात बाईक आहेत त्यांना विनंती असेल की आपण गेटवरून गाड्या काढा. आपल्या गाड्या उचलल्या जातील. प्लीज विनंती असेल गेटवरून गाड्या काढा. आयोजन समितीचे सर्व कार्यकर्ते जरा गेटवरती जा. त्या सर्व गाड्या काढा. आपल्याला विनंती असेल. आपले प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी आज बक्षीस वितरण समारंभासाठी येतील. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय किरण. महत्वपूर्ण विकेट होती सतीश सनस यांची. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. ओ या चेंडूला खोदून काढायचं होतं. यस फसवा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलंय या प्रवीणने. काय गोलंदाजी करतोय पहा मैदानाच्या आतमध्ये प्रवीण दसवडी संघासाठी. आता मात्र महत्वपूर्ण जबाबदारी आहे या दोन खेळाडूंवरती. एका बाजूला असेल किरण तर दुसऱ्या बाजूला प्रशांत. दोन फलंदाज. आदरणीय मारुती शेठ आंबिवले साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचंही मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक बाईकच्या रूपामध्ये एक धाव मिळेल. अशा 2 धावा अंकित केल्या जातील स्कोर बोर्डवरती. धावसंख्या स्कोर बोर्ड जर पाहिला तर 17 धावा बोर्डवरती लागत आहेत. तर मित्रांनो स्पर्धा पाहताय शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व तिसरे पाहताय. प्रेक्षणीय मॅचसाठी अलोट गर्दी तुडुंब गर्दी आपण पाहिली. तदनंतर सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय दसवडी अगेन्स्ट असरे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. तर एकेरी दुहेरीने आपण पाहिला हा संघ पुढे चाललाय. असरे संघ एक तगडा संघ. त्यांच्यासमोर दसवडी संघ आव्हान उभा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होते प्रवीण. लेग स्पिनचा मारा आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला मात्र प्रशांत. हो इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू. या चेंडूला खोदून काढला. येस काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक येतील. फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर आमचे जे पाहुणे प्रमुख अतिथी व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आमचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही स्वागत करेन या स्पर्धेदरम्यान. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहताय मॅच, जिथे मात्र गोलंदाज सज्ज झालेत प्रवीण. आसरे संघाकडून स्ट्राईक एंडला आपण पाहताय प्रशांत फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपण पाहताय गोलंदाज निघतायत. हो इथे मात्र आपण पाहिली बॅटची एज लागले. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावीवरती समाधान मानावं लागतंय का. यस एक धाव घेतली जाईल. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि बोर्डवरती धाव संख्या लागते 22 डीजे. तर व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय तुषारजी कोंडाळकर मनसे यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. आदरणीय तुषार कोंडाळकर मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. चला षटक क्रमांक 3 कडे वळूया. गोलंदाजी मारकृती सज्ज होतोय. त्याचबरोबर आदरणीय राजेश कोंडाळकर यांचाही यथोचित असा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. दसवडी संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. गोलंदाजाचं नाव सांगा. त्याचबरोबर आदरणीय संदीप कोंडाळकर यांचाही यथोचित असा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती.
सुभाष शेठ सनस यांचाही यथोचित तसं सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. खराब क्षेत्ररक्षण म्हणेन दुसरे धावेसाठी जाताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चुकी करतायत, तोपर्यंत मात्र 3 धावा घेतल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणेन. धावसंख्या एकेरी दुहेरीने आपण पाहतोय 25 धावा बोर्डवरती लागतात. षटक क्रमांक 3. गोलंदाज सज्ज झालेत. युवराज हे गोलंदाज. आणि काय गर्दी पाहायला मिळाली मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र रेस्ट ऑफ सातारा अगेन्स्ट वाई-11 ही मॅच आपण पाहिली. तुडुंब तुफान गर्दीमध्ये हा सामना प्रेक्षकांना पाहिला. आणि या स्पर्धेचं यश आहे मित्रांनो, जिथे मात्र ही स्पर्धा सातत्यपूर्व चर्चेत होती, या मॅचसाठी चर्चेत होती. रेस्ट ऑफ सातारा वाई-11 काय मॅच पाहायला मिळाली प्रेक्षकांना. दोन्ही संघाकडून अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. फायनल क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. हो इथे मात्र काय फटका खेळलाय वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलमध्ये. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय का? येस, इथे मात्र या चेंडूवरती येतील 4 धावा. डीजे तर काय फटका खेळला होता पहा. टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय या खेळाडूंनी. इथे पॉइंट कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळला. चेंडू मात्र सीमा पार झाला 4 धावांसाठी. त्याचबरोबर व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने मित्रांनो शहीद जवान गणेश ढवळे यांच्या वीर पत्नी व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. खऱ्या अर्थाने मी विनंती करेन संपूर्ण व्यासपीठाला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. शहीद जवान गणेश ढवळे यांच्या वीर पत्नी व्यासपीठावरती येत आहेत आणि संपूर्ण फॅमिली त्यांची व्यासपीठावरती येते. खूप खूप स्वागत करेन संपूर्ण परिवाराचं. या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत, कारण त्यांच्या नावावरती ही स्पर्धा आपण सातत्यपूर्व 3 वर्ष साजरी केली जाते. शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व 3 साजरी केले जाते. आदरणीय शहीद जवान गणेश ढवळे यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी व्यासपीठावरती आहे. तमाम क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी आणि आलेल्या सर्व खेळाडूंच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो व्यासपीठावरती. तर मॅच पाहताय सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहताय, जिथे मात्र असरे संघ फलंदाजी करतोय, दसवडी संघ गोलंदाजी करतोय. जर स्कोर बोर्ड पाहिला तर स्कोर बोर्डवरती धावा लागल्यात, 31 धावा लागल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज झालाय युवराज. स्ट्राईक एंडला मात्र किरण. चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल या सेमीफायनलमध्ये. ओ इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस, डीपचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र काय घडणार? यस, इथे मात्र रनआउटची संधी. किरणला मात्र परतावं लागेल. फलंदाज क्रमांक 4 तंबूच्या आसऱ्याला. डीजे इथे मात्र आसरे संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. डीजेला विनंती करेन प्लीज या.
असरे गावचे सुपुत्र आदरणीय संदीप दादा सनस या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मंचावरती त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. मित्रांनो, वय वर्ष 29 आणि वय वर्ष 29 मध्ये आपल्या देशासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, खऱ्या अर्थाने आसरे गावचे सुपुत्र, वाई तालुक्याचा मान, सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान, शहीद गणेश ढवळे यांच्या नावावरती सातत्यपूर्व 3 वर्ष ही स्पर्धा केली जाते. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं, क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी यांनी ज्या पद्धतीने या स्पर्धेला प्रेम दिलंय, तर कौतुक करेल ना आमच्या प्रेक्षकांचं. कारण मित्रांनो, जिथे शहीद जवान गणेश ढवळे यांची सातत्यपूर्व आम्ही 3 दिवस चर्चा करतोय, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम मात्र सातत्यपूर्व केलं जात आहे. तर फलंदाजीसाठी सज्ज होतोय अमोल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय शुभम. ओ काय फटका केलाय, देखना फटका. या चेंडूला मात्र फेकलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. वाह बाई वाह. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं शुभागमन झालंय, आदरणीय तेजसदादा शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा युवक अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादांचं स्वागत आणि स्वागत शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी तेजसदादा शिंदे साहेबांचं आगमन झालंय. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा. मध्ये असणारा खेळाडू तर खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकांचे अध्यक्ष, त्याचबरोबर नवी मुंबईचे लाडके नेते या ठिकाणी तेजसदादा शिंदे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आलेले आमचे सर्व पदाधिकारी, त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करेन. स्पीडअप घ्या जरा, थोडी घाई करा, पंचांनाही विनंती असेल. यानंतर अजूनही 2 सामने असतील तर थोडीशी घाई करा, विनंती असेल. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नितीन बबन सनस हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यस, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 4 चेंडूवरती हल्लाबोल करावा लागेल. सेमीफायनलची मॅच पाहत आहे, जिथे मात्र दसवडी अगेन्स्ट आपण पाहतोय असरे संघ. गोलंदाज शुभम, रनअप चुकलाय, पुन्हा आपल्या रनअपवरती रन जावं लागेल. स्ट्राईक एंडला मात्र नितीन एक चांगले फलंदाज आहेत, स्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. हो, या चेंडीला लेग साईडला, परंतु आमच्याकडे पंच बोलत आहेत का यस सोडून दिलं होतं फलंदाजाने. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यस, डॉट बॉल. आणि स्कोरबोर्ड जर पाहिलं आपण, स्कोरबोर्डवरती आपण धावा जर पाहिल्या तर 40 धावा बोर्डवरती लागत आहेत. शेवटचं षटक महत्त्वपूर्ण आहे. या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील. शुभम अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. हो, स्लोअर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खोदून काढला. यस, क्षेत्ररक्षकाच्या खाली. नितीनला मात्र परतावं लागेल. यस, डायमंड डकचा शिकार ठरतोय नितीन. बॅक इन पॅव्हिलियन. डीजे. आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही Thank you. मुंबईचे राज. आदरणीय गणपतजी चोरट साहेब कोंडवली यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. हार्दिक स्वागत. त्याचबरोबर महादेव चोरट कुंडवली यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. मित्रांनो, मॅच पाहताय सेमीफायनल क्रमांक 2, जिथे मात्र एका बाजूला आहे दसवडी संघ तर एका बाजूला असरे संघ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये दसवडी संघाकडून. थांबवलंय, जिथे मात्र असरे संघाकडे तोफखाना आहे फलंदाजांचा. चांगली गोलंदाजी केली. शुभम निघतायत प्रशांतसाठी.
हो इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळलाय. कार्पेटच्या साईने चेंडू जाईल डीपमध्ये. यस क्षेत्ररक्षक येत आहेत, झडप मारतायत. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोरबोर्ड जर पाहिला आपण तर स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागते 42 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. चेंडू बाकी असतील, 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर विनंती असेल दोन्ही संघांना घाई करायची आहे. आसरे संघाला मी विनंती करेन आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. यस गोलंदाज निघतायत. हो या चेंडूला काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर. या चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावांसाठी डीजे. सूरज 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 मयूर 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 DJ सोमनाथ चला आसरे संघ विनंती असेल, सतीश सनस आपल्याला विनंती असेल थोडंसं धावत जावा प्लीज, लवकर फास्ट. वेळ खूप कमी आहे. आसरे संघ आपल्याला विनंती असेल. डीजे या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल आदरणीय श्री गणपत चोरट कोंडवली साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय श्री गणपत चोरट साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय, मॅन फ्रॉम कोंडवली. त्याचबरोबर आदरणीय श्री महादेव चोरट साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल, मॅन फ्रॉम कोंडवली यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चांगली मॅच आज आपल्यासमोर रंगली आहे. काय युद्ध रंगलंय. त्याचबरोबर आदरणीय श्री महादेव चोरट साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे हो काही तर विनंती असेल पंच आपण अजिबात वेळ देऊ नका. आता खेळाडूंना संध्याकाळचं सत्र आहे, अंतिम सत्र आहे. आपले प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे व्यासपीठावरती येऊन बसलेत. बक्षीस वितरण समारंभ असेल, पाहुण्यांचा यथोचित सन्मान असेल, त्यासाठी आपल्याला खूप सारा वेळ लागेल. स्ट्राईक एंडला मात्र 2 फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला प्रवीण, नॉन स्ट्राईकला अजय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय विशाल हा गोलंदाज. पहिलं षटक 49 धावा चेस कराव्या लागतील तुम्हाला. हो इथे मात्र हलक्या हाताने फटका खेळला. यस थांबवलंय. पहिला चेंडू डॉट निघतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला. यस प्रत्येक विकेटसाठी विशालसाठी 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे मुंबई पोलीस शुभम सनस यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय.
ओ इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. एक धाव तर नक्की मिळेल. खातं खोलतंय, अकाउंट ओपन होतंय दसवडी संघाचं. 49 धावांचं टार्गेट आहे. निलेश सर जिथे मात्र सेमीफायनल क्रमांक 2 पाहतोय, काय म्हणाल या मॅच विषयी? संध्याकाळचं सत्र आहे. नक्कीच एक चांगली फाईट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ज्यावरती आपण चर्चा करतो या खेळाबद्दल, क्रिकेटचा खेळ अक्षरशः या अगोदर प्रेक्षकांनी हेच मैदान डोक्यावरती घेतलं होतं. काय मॅच झाली Y11 विरुद्ध रेस्ट ऑफ सातारा. अक्षरशः वाई तालुक्याला नमवण्यासाठी 5 तालुके एकत्र करावे लागले. तेव्हा कुठेतरी जाऊन आपण पाहिलं शेवटच्या क्षणापर्यंत मॅच घेऊन गेला वाई तालुका. हे खूप महत्त्वाचं होतं त्या दृष्टीने. आणि ज्या अर्थी वाई तालुक्यामध्ये सातत्यपूर्व आम्ही चर्चा करत होतो, सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये दर्दी प्रेक्षक हा खूप चांगला आहे. एक वेळेस घरातलं काम सोडतील, परंतु क्रिकेटची मॅच आणि क्रिकेट बघण्यासाठी ते दाखल होतील. हे कित्येक वेळा अनेक उदाहरणातून वाईने दाखवलंय. येस, काय फटका आलाय पहा. टेनिस क्रिकेटमधलं मादक सौंदर्य कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी पुन्हा एकदा कार्पेटच्या साईने फटका खेळला. येस, नितीन आहेत कव्हरला, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाते. चांगली फलंदाजी करावी लागेल तुम्हाला, कारण संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये तितकीशी धावा चेस होत नाही या मैदानावरती. हे या मैदानाचं सूत्र आहे. 49 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. 2 फलंदाज आपण पाहतोय, एका बाजूला प्रवीण, एका बाजूला अजय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या बोर्डवरती लागली 6 धावा. ओ हा मोठा फटका खेळायचा होता. येस, शेवटच्या क्षणी अगदी फिंगर रोल केलेत. गतीमध्ये परिवर्तन, स्विंग अँड मिस. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त होतोय. 6 धावा बोर्डवरती लागल्यात. 49 धावांचं टार्गेट असेल दसवडी संघासमोर. विशाल चांगली गोलंदाजी करतोय, पहा कसदार गोलंदाजी करतोय. चांगली लाईन लेंथ आहे या गोलंदाजाकडे. मोठे फटके खेळावे लागतील तुम्हाला. ओ या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका खेळला. येस, डायरेक्ट हिट. आणि काय घडतंय? पहिला विकेट, पहिला हादरा. फलंदाज क्रमांक 1 बाद डीजे. सन्मानित केलं जाईल. एक आदर्श व्यक्ती, सतत कामात मग्न, कोणत्याही क्षेत्रात सहजतेने काम करण्याची धडाडी, संघर्ष आणि निष्ठा याची योग्य सांगड घालत भविष्याचा वेध घेणारं कार्यकुशल नेतृत्व आदरणीय तेजसदादा शिंदे साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष, युवकाचं प्रेरणास्थान, प्रत्येक खेळाडूंच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व आणि प्रत्येक युवकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व आदरणीय श्री तेजसदादा शिंदे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. श्री गणेशदादा बनगे यांना विनंती करतो, महाराज फायनान्स यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आदरणीय तेजसदादा शिंदे साहेबांचा यथोचित सन्मान होतोय. युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष तेजसदादा शिंदे डीजे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय मोहन पाडे साहेबांचाही यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. आयोजक समितीला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. प्रवीण फनसेला इथे मात्र सुधाकर पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय आदरणीय दीपक बरक साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. दीपक साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष आदरणीय आकाशजी कोंडाळकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन समितीला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तालुका
यस, याही चेंडूला खेळले, ऑफसाईडचं क्षेत्र निवडलं. यस, डीपचे क्षेत्ररक्षक शशी येतील तोपर्यंत मात्र फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाते. पहा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काय खेळाडू आहे, आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूला सातारा जिल्ह्याचा कंप्लीट प्लेअर का म्हटलं जातं मित्रांनो. सकाळपासून पाहतोय पण आयोजन समितीचे प्रमुख आहेत सतीश सनस. त्यानंतर आपण पाहिलं वाई 11 संघाकडून अफलातून कामगिरी केली. आज मात्र स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या गावासाठी आपण खेळताना पाहायला मिळतोय. ओ, इथे मात्र काय झेल आहे पहा, अप्रतिम झेल. क्या बात है, ब्रिलियंट, सुपर कॅच डीजे. आसरे संघ, आणि आसरे संघाचा उल्लेख मात्र सातत्यपूर्वक केला जातो ऑस्ट्रेलियन टीम म्हणून. वाई पश्चिम विभागामधले त्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं पहा. बॅटिंग, बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचं क्रिकेट मात्र या संघाकडून खेळलं जातं. दर्जा दाखवून देतोय आसरे संघ. गोलंदाजी मार्कवरती स्वतः कर्णधार सतीश बबन सनस अफुल्लातून गोलंदाजी करतायत पहा. ज्या पद्धतीने लोअर फुल टॉस टाकले जात आहेत, ज्या पद्धतीने झेल घेतले जात आहेत, कमालीचं क्रिकेट आसरे संघाकडून पाहायला मिळते. सांघिक खेळ महत्त्वपूर्ण ठरतोय पहा. आता मात्र फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये युवराज दाखल झालेत. शेवटचा चेंडू असेल सतीश बबन सनस यांचा. स्लोअर पद्धतीचा चेंडू ही असं याला ऑफसाईडला खेळायचं होतं. पंच आमच्याकडे वळे जात आहेत. व्हाईट बॉल कॉल येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावसंख्या बोर्डवरती लागते 10 धावा. एक वेगळा प्रयत्न केला होता. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू ऑफसाईडला टाकायचा होता. त्याचबरोबर आदरणीय काय नाव महादेव धोंडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. काय चेंडू फेकलाय पहा, जिथे मात्र खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल सतीश सनसचं. षटक क्रमांक 2 मात्र या ठिकाणी समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अंती पण धावसंख्या बोर्डवर ती लागते 10 धावा. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने सतीशने हे शतक हाताळलंय, ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलंय, तर मित्रांनो प्रेक्षक वर्गाला आणि आमच्या आयोजन समितीला विनंती करेन की सतीश बबन सनससाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अफलातून कामगिरी ॲज अ क्रिकेटर, ॲज अ आयोजन म्हणून. क्या बात आहे, आजचा पूर्ण दिवस गाजवला या खेळाडूंनी. आता मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय नितीनला. 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. नितीन बबन सनस आणि सतीश. आता मात्र गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जात आहे पहा. 49 धावांचं टार्गेट होतं आणि या टार्गेटला कशा पद्धतीने अवघड केलंय, काय गोलंदाजी केले. परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नितीन गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. ओ, या सेंडूला स्टँड अँड डिलिव्हर सरळ फेकून दिलंय सी कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी डीजे. खेळतोय युवराज. अजूनही मॅच संपलेली नाही, कारण अजून मी प्रवीणच्या बॅटमधून येतोय 6 धावांचा फटका. स्ट्राईक एंडला मात्र प्रवीण, नितीन निघतायत. ओ, याही चेंडूला ऑफसाईडची दिशा निवडले. यस, डीपचे क्षेत्ररक्षक येतील, फिरकी केली जाईल. तेच तर्रार थ्रो पाहायला मिळतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली जाते. अजूनही जर आपण पाहिलं समीकरण, जर पाहिलं 10 चेंडू 31 धावांची गरज असेल. 17 धावा बोर्डवरती लागत आहेत. 10 चेंडू 32 धावांची गरज असेल. 49 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. स्ट्राईक एंडला युवराज. ओ, इथे मात्र लेग साईडचं सत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत का चेंडूपर्यंत पाहणं गरजेचं. चेंडू मात्र 1 टप्पा घेत 4 धावांसाठी फरार डीजे. टायटल पाहता शहीद जवान गणेश ढवळे चषक. खऱ्या अर्थानं वय वर्ष 29 आणि वय वर्ष 29 मध्ये भारत देशासाठी शहीद झाले. आसरे गावचे सुपुत्र, वाई तालुक्याचा मान आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान.
आपल्या सर्वांचे लाडके शहीद जवान गणेश ढवळे आणि त्यांच्या नावावरती सातत्यपूर्व 3रं वर्ष साजरे केले जात आहे. खऱ्या अर्थाने आयोजन समितीचं कौतुक करेन मित्रांनो. ओ यस, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला. यस, फाईन लेग शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र काय घडतंय? यस, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला मात्र परतावं लागेल. यस, फलंदाज क्रमांक 4 बाद होतोय डीजे. तर 21 धावा बोर्डवरती लागल्यात. अजूनही आपण जर पाहिलं समीकरण जर पाहिलं तर 28 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं शुभ आगमन झालंय, माथाडीचे नेते आदरणीय ऋषीबाई शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आम्ही करतो. माथाडी नेते आदरणीय श्री ऋषीबाई शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत गोलंदाज नितीन. षटक क्रमांक 3 पाहतोय आपण, महत्वपूर्ण षटक आहे. आणि आपण धावसंख्या स्कोर बोर्ड जर पाहिला तर 21 धावा बोर्डवरती लागतायत. ओ, मोठा फटका खेळायचा होता. यस, चकवलंय पूर्णपणे. यष्टीरक्षण अतिशय चांगलं होतंय. यष्टीरक्षकाचंही कौतुक करेन. परंतु मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारे चेंडू फेकले जात आहेत. काय गोलंदाजी केली जाते? नितीन बबन सनस चांगली गोलंदाजी करतायत. ओ, इथे मात्र काय घडतंय? यस, पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. एक अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या बोर्डवरती लागते 22 धावा. 49 धावांचा पाठलाग करत असताना किती तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्लीज विनंती असेल थोडी घाई करा. खेळाडूंना विनंती असेल, खूप वेळ कमी आहे. यानंतर 2 मॅचेस होणं आहे. नितीन, आपल्याला विनंती असेल, आपण स्वतः आयोजन समितीमध्ये आहात, थोडीशी घाई करा, वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याला विनंती असेल. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आपण पाहतोय तेजस. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत गोलंदाज. ओ, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. लेग साईडचं रिझन निवडायचं होतं परंतु चेंडू मात्र मिस होतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली 22 धावा डीजे. प्रवीण हा फलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय प्रवीण. अमोलला आमंत्रित केलंय. यंगस्टर क्रिकेटर आहेत, अंडर 23 चे खेळाडू आहेत. ओ, इथे मात्र चांगला फटका येतो. यस, डीपचे क्षेत्ररक्षक आहेत. सतीश फेक केली जाईल तोपर्यंत काय घडतंय? यस, काय थ्रो आहे मित्रांनो, क्या बात आहे. सतीश सनस छा गए. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला परतावं लागेल डीजे. ज्यांच्या नावावरती केली जाते सातत्यपूर्व 3 वर्ष साजरी केले जात आहे.
आसरे गावचे सुपुत्र शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 ही स्पर्धा पाहत आहे आणि खऱ्या अर्थाने आज त्यांचा संपूर्ण परिवार व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या वीर पत्नी रेश्मा ढवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण परिवारांचं आलेल्या आमच्या क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी आयोजन समितीच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. महत्त्वपूर्ण स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा वाई असोसिएशनची मानाची क्रिकेट स्पर्धा ठरते. शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 अगदी शेवटच्या सत्रामध्ये येऊन पोहोचले ही स्पर्धा, जिथे मात्र सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय. एका बाजूला तुम्ही पाहताय दसवडी संघ तर एका बाजूला आसरे संघ. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत गोलंदाज. हो इथे मात्र बॅटची येस घेतले. चेंडू मात्र लॉंग स्टॉपला, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. डीजे तर अजूनही या मॅच मध्ये 22 धावांची गरज असेल दसवडी संघाला. चेंडू बाकी आहेत, 4 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही आहे. यस अमोल अंडर 23 चे खेळाडू आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आजचा दिवस या खेळाडूंनी गाजवलाय. खूप सारं कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. सतीश सनसने विश्वास दाखवलाय या खेळाडूवरती. आज मात्र गोलंदाजी करताना पाहतोय. ओ इथे मात्र मोठा फटका खेळा. यश क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. यस कोणतीही चुकी केली जाणार नाही. फलंदाज क्रमांक 5 तंबूच्या आसऱ्याला दसवडी संघाचा. डीजे च्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय संस्थापक कानसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री दीपक दादा पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आयोजन समितीला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. संस्थापक कानसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री दीपक दादा पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. नक्कीच या ठिकाणी संदीप दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी रंगतोय. समाजसेवक नयुमबाई. चला स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका मित्रांनो. बऱ्याचशा मॅचेस आपल्या समोर आहेत. चला वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना एक शेवटचा कॉल असेल. वेळ घेऊ नका. स्पर्धा आपण पाहताय अतिशय रंगतदार स्पर्धा. अक्षरशः 3 दिवस ही स्पर्धा या मैदानावरती रंगतीये. शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व 3 आपल्या भेटीला. तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिथे मात्र तुम्हाला 22 धावांची गरज असेल. गोलंदाज निघतायत अमोल. ओ इथे मात्र यू मिस. आय डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. डीजे साठी या बोरगाव संघ. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पहा. पाडलांची गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. मित्रांनो ज्या आरती स्पर्धा रंगल्या खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय ही स्पर्धा ज्यांच्या नावाने खेळवली गेली आहे. शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 खऱ्या अर्थानं आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. चला टॉस्क बॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊया. संतोषजी देसाई सर आपल्या समवेत जुळलेत. चला